अल्पवयीन मुलाला दुचाकी दिल्यास 3 महिने कैद व 25,000चा दंड पालकाला ठोठावण्यात येणार असे पत्रात नमूद करण्यात आले आहे। गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन शाळकरी मुले दुचाकी चालवत असल्याचे लक्षात आल्याने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी शाळेच्या मुख्याध्यापक प्राचार्यांना पत्र लिहून पालकांच्या मध्ये जागृती करण्याचे आवाहन केले। अन्यथा पालकांना 3 महिने कैद 25,000 रुपयांच्या दंडाचा सामना करावा लागू शकतो, असे या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। शाळांना हे पत्र मिळताच शाळांमधून आता प्रत्येक मुलांच्या पालकांना संदेश पाठवून त्यांच्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यासाठी देऊ नका असे कळकळीचे आवाहन केले जात आहे। गोंदिया जिल्हा वाहतूक दलातर्फे आदरणीय गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गोंदिया जिल्ह्यातील बेशिस्त वाहन चालकांना आळा बसावा, तसेच अल्पवयीन मुलं जी आहेत ज्यांच्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण वगैरे वाढतं, अशा देखील मुलांना आळा बसावा आणि त्यांच्या पालकांना सबक मिळावा यासाठी आपण सर्व शाळा कॉलेजेस गोंदियातले क्लासेस असतील त्यांना नोटीस दिलेली आहे आणि कायद्याचा अवेअरनेस केलेला आहे। जसं मोटर वाहन सुधारित अधिनियम 2019 कलम 199A अन्वये पालकांनी जर मुलाला वाहन चालवायला दिलं तर पालकांना 3 महिने कैद आणि 25,000 रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते। तर त्या पद्धतीचा अवेअरनेस व्हावं यासाठी आम्ही ते नोटीस सर्व शाळा कॉलेजला दिलेली आहे। या पुढच्या टप्प्यात आम्ही संपूर्ण जिल्हाभर शाळा कॉलेजला या नोटीस बजावणार आहे, जेणेकरून त्यांनी पालकांच्या ग्रुपवर सदर नोटीस फॉरवर्ड कराव्या आणि शाळा कॉलेजमध्ये मुलांना देखील अवेअरनेस करावा। त्याचप्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी दिनांक 17/12/2024 रोजीपासून एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती आणि त्यानुसार दिनांक 17/12/2024 रोजी एका दिवशी 103 वाहनं आपण वाहतुकीचे नियम मोडणारे वाहतूक शाखा येथे डिटेन करून त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे। त्याप्रमाणे आजपर्यंत सदरची मोहीम ही सुरू आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आपण 17 तारखेपासून आजपर्यंत साधारण 365 वाहनं ही वाहतूक शाखा येथे जमा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे। त्यामध्ये 445 ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यापासून 4,45,000चा दंड देखील वसूल केलेला आहे।